9:30 वाजून गेलेले आहेत आणि त्यामुळे विनंती असेल आपण सामना सुरू करूया। सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन A1 जोडी आदरणीय पिंट्याशेठ पाटील आणि आदिक पाटील आणि कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड यांच्या माध्यमातून सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आजचा हा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक पहिला सुरू होतोय। आई गावदेवी श्लोक 11 भोपर आणि त्यांना फाईट करेल स्कायरा 11 गावदेवी शिरडोन या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे। सकाळचे सत्र आहे, थंड वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेलं आहे भोपर या संघाला बॅटिंग करण्यासाठी। खऱ्या अर्थाने भोपर संघ खेळतोय नितीन माळी यांच्या मुलाच्या नावाने श्लोक 11 आई गावदेवी भोपर या नावाने आणि दुसऱ्या बाजूला आकाश पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शिरडोन या टीमचे खंदे समर्थक आणि शिरडोन गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय पृथ्वीराज पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे देखील स्वागत आहे या सापाड चषकामध्ये। A1 जोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची, कारण की आगळं वेगळं पारितोषिक देखील आहे, वैशिष्ट्य आहे। पंच असतील, समालोचक असतील, 12 मॅन असतील, यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल ही संकल्पना पिंट्याशेठ पाटील आणि आदिक पाटील यांची आहे। सामना आपण सुरू करूया। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतो। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आलेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे। फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का। कुमार माळी बॅक टू द पवेलियन। पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद कुमार माळी। न्यू बॅट्समन प्रतीक येत आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती राहुल पाटील आणि प्रतीक माळीला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती कुमार माळी बाद झालेला आहे। गोलंदाज तेजसने पहिले यश मिळवून दिलेलं आहे स्कायरा 11 आई गावदेवी शिरडोन बी या टीमला। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। सापाड चषक आपण पाहतोय, दिवस क्रमांक हा दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना। भोपर विपक्ष शिरडोन बी या टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि तेजसने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली आहे। यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड तकदीर आणि बॅटची कडा होती। यष्ट्यांच्या पाठीमागे चूक केली तकदीरने आणि प्रतीक माळीला मिळतंय हे जीवनदान। या झेलची किंमत मोजावी लागेल, कारण की प्रतीक माळी ऑलराऊंडर आहे, विस्फोटक फलंदाज आहे, या नावाची देखील चर्चा राहिलेली आहे गेली 2 ते 3 वर्ष या आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये। राईट आर्म राऊंड विकेटने प्रचंड वेग आहे तेजसच्या गोलंदाजीमध्ये। फुल टॉस, पुन्हा एकदा मिस टायमिंग,
क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा हा झेल सोडला जातोय. संचित पाटील होते, सुभाष पाटील यांचे चिरंजीव, एक लेजंड क्रिकेटर. रिव्ह्यू घेतलेला आहे हाईट फॅक्टर. यस, पंचांचा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. शेखर सर आहेत आमचे टीव्ही अंपायर. 2 झेल सलग सोडलेले आहेत. या चुका टाळाव्या लागतील शिरडोन बी या टीमला. फेअर डिलिव्हरी आहे आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे प्रतीक माळीला. आज नशिबाने साथ दिली आहे, कारण की सलग 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती संधी आल्या होत्या शिरडोन बी या टीमला आणि संधीचं सोनं करू शकलं नाहीये स्कायरा 11 आई गावदेवी शिरडोन बी संघ. राऊंड विकेटने तेजस. हाफ ट्रॅकर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. पुन्हा एकदा संचित पाटील, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात तेजस. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मोठे फटके येत नाहीयेत. फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक फिल्डर आपण पाहतो लॉंग ऑफला आहेत आणि एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेलगत आहेत. डेट चिन्ह घोषित करतायत. रनअपमध्ये अडथळा निर्माण होतोय. गोलंदाज तेजसला आलाय डेड बॉल. धावसंख्या 3 आहे. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. श्लोक 11 आई गावदेवी भोपर या संघाची. राहुल पाटील स्ट्राईक एंडला आहेत. रन मशीन भोपर या संघाची स्ट्राईक एंडला. गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत अपिश अँड पनिश. सीमा रेषेच्या बाहेर आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय राहुल पाटीलच्या बॅटमधून. सो मच. कल्याण ग्रामीण मधील या सीझन मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे सापाड चषक. परफेक्ट यॉर्कर चॉप करता चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. 1/8 ही धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघाची. या पुढील सामना असेल जय जलेश्वर वाडेकर आणि शिलगाव या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या आहे 8. संचित पाटील येत आहेत. महाराष्ट्रातील ही लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पिंट्याशेठ पाटील अधिक पाटील A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन. कुशल स्पोर्ट्स रिशा 11 सापाड आयोजित सापाड चषक. आजचा हा दिवस क्रमांक 2 आहे आणि पिंट्याशेठ पाटील म्हटलं तर नादच नाहीये, कारण की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं फक्त 16 संघांचा सहभाग होता. यावर्षी 48 संघ आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. कोणच पंचांचा विचार करत नाही दिनेश दादा, कोणच समालोचकांचा विचार करत नाही, कोणी 12 मॅनचा विचार करत नाही. परंतु पिंट्याशेठ पाटील आणि अधिक पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील कूलर होत्या आणि यावर्षी सायकल आहे आणि पुढील वर्षी धमाका अजून मोठा आहे.
यावेळेस ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज संचित पाटील, वेगवान गोलंदाज, फार कमी वयाचा गोलंदाज आहे आणि फार कमी वयामध्ये, फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या टेनिस विश्वामध्ये. वाडेकर संघ देखील दाखल होत आहे. वेलकम, स्वागत आहे. ऑन साईडला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग, शॉट मिडविकेटला, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहू शकाल. आई गावदेवी, श्लोक 11, भोपर या टीमची धावसंख्या आहे 10. प्रणित पाटील ज्यांचं स्वप्न देखील पूर्ण झालं, बाईक मिळवली त्यांनी सागाव चषकामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 10. हाफ ट्रॅकर मिसटायमिंग आहे. फिल्डर येत आहेत लॉंग ऑन वरून चेंडूवरती. चांगली फिल्डिंग. संचित पाटील इम्प्रेस करतायत आपल्या वेगाने. जेमतेम 17 ते 18 वर्षांचा खेळाडू आहे संचित पाटील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भोपरगावचे समाजसेवक, उद्योजक आदरणीय चेतन माली साहेबांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या सापाड चषकामध्ये ऑन साईडला पाठवलाय, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. मधील सर्वात लांब लचक हा षटकार आहे अधिक पाटील. झेल 2 सोडलेत प्रतीक माळीचे आणि त्याचाच परिणाम या मॅच मध्ये प्रतीक माळीचा बल्ला बोलतोय. षटकार आलाय प्रतीकच्या बॅट मधून. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चांगलं षटक आपण पाहिले. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. एक षटकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी नक्की संचित पाटीलने केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 5 षटकांचा सामना आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. तकदीर यांना विनंती असेल, 5 षटकांसाठी जतीन सर 25 मिनिटांचा वेळ असणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 बनवलेत. 8.50च्या सरासरीने. अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. MS ग्रुप मुरबाड आदरणीय विवेकजी खाडे आणि अजय बिडवी यांच्या माध्यमातून आई बागेश्वरी चषकाचं आयोजन 20 जानेवारी ते 26 जानेवारी हा 7 दिवसांचा कालावधी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. 12,000 रुपये प्रवेश फी आहे आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर या विभागातील संघांना देखील संधी देणार आहेत. कल्याण डोंबिवलीमधील 10 संघांचा समावेश त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. कोणाला या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर विवेक खाडे, अजय बिडवी आणि आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 20 जानेवारी ते 26 जानेवारी हा कालावधी आहे या स्पर्धेचा.
ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. गोलंदाज आलेत मानस या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली पार्टनरशिप बनवली आहे राहुल पाटील आणि प्रतीक माळीने, कारण की शून्यावरती विकेट गमावला होता पहिला. त्यानंतर 19 धावांची पार्टनरशिप. बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. राहुल पाटील संघर्ष करतोय या इनिंगमध्ये. मोठे फटके येत नाही आहेत. ज्या फटक्यांसाठी राहुल पाटील जाणला जातो ते फटके येत नाही आहेत. ऑन साईडला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. सापाड चषक आपण पाहतोय. अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. पिंट्या शेठ पाटील, अधिक पाटील आणि कुशल स्पोर्ट्स रिशा 11 सापाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस हा चेंडू होता, त्याला ऑनसाईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. याही षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत, ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. काल देखील आपण सामने पाहिले असतील तर धावा बनताना आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलेले आहेत. बेतवडे बी संघाने इम्प्रेस केलं होतं कालच्या दिवसामध्ये, परंतु आज पहिला सामना आहे. थंड वातावरण आहे, त्यामुळे गोलंदाजी देखील चांगली होते. मी कौतुक करेन स्कायरा 11 गावदेवी शिडोन बी या टीमच्या गोलंदाजांचं. मिस टायमिंग. फिल्डर आलेत आणि आता मात्र नो मिस्टेक. सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती मंथन पाटीलने फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा. सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा. कुशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. 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 क्या बात. सापाड चषकाचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय डीजे सचिनच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील नामवंत डीजे मास्टर आहेत सचिन पाटील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण विनंती असेल फोटोशूटसाठी या. वाडेकर आणि शिलगाव न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. मोहित देसले. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक, नामवंत गुणलेखक आहेत दिनेश जाधव उपस्थित आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाही आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आलेत. धावसंख्या 23. स्ट्राईक एंडला बॅट्समन मोहित देसले आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल भोपर या संघाला या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे आणि शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू चाललाय. थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय श्लोक 11 भोपर या संघाला. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27-27.
दादा विनंती असेल फोटोशूटसाठी या. शिलगाव टीमचे कॅप्टन आणि जय जलेश्वर वाडेकर या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज तेजसने 8 धावा खर्च केल्या, 1 सफलता प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये आले संचित पाटीलने 9 धाव्यांचं षटक हाताळलं, कोणती सफलता तो प्राप्त करू शकला नाहीये. आणि तिसऱ्या षटकामध्ये आले मानस आणि मानसने देखील 10 धाव्यांचं षटक हाताळलं आणि 1 सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. 9.00 च्या सरासरीने 27 बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. संचित पाटील येत आहे सेकंड स्पेल मध्ये. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि फिल्डरने हा झेल पकडलेला आहे. तेजस होते शॉट फाईन लेगला, मानस होते आणि मानसने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. प्रतीक माळी बॅक टू द पवेलियन. आर्यन पाटील येतोय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत, 27 धाव बनवलेत. श्लोक 11 भोपर या संघाने सामना सुरू आहे पहिला आणि या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या टीमची. आकाश पाटील पुरस्कृत हा संघ स्कायरा 11. प्रचंड वेग आहे, खासियत आहे, ओळख आहे संचित पाटीलची. वेगाने बीट केलेला आहे, वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने प्रभावित करतोय गोलंदाज संचित पाटील. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. गुड लेन्स पडून चेंडू टेकअप झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समनला या चेंडूवरती. आर्यन पाटील स्ट्राईक इनला आहेत. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये भोपर या संघाचा, कारण की धावा येत नाहीयेत. क्या बात आहे, चांगला चेंडू, टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलेला आहे. वाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. श्लोक 11 आई गावदेवी भोपर या संघाची. भोपर संघ पूर्णपणे बॅकफूट वरती.
थँक्यू सो मच. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. भोपर या संघाचे निखिल माळी येत आहेत 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतायत संचित पाटील. या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आलेत. ज्या संचित पाटीलने 9 धावेंचं षटक हाताळलं होतं त्याच्यावरतीच पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. भोपर या संघाची फलंदाज झालाय बाद. निखिल माळी 0वरती बाद. पाटील येत आहेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय 28 या धावसंख्येवरती. 5 बाद 28 ही धावसंख्या आहे. आणि यस क्लीन बोल्ट, यस त्या उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. आणि आजच्या दिवसातील ही पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज संचित पाटील. टाळ्या होऊन जाऊ द्या संचित पाटीलसाठी, कारण की सापाड चषकामधील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे संचित पाटीलने. हे बघा हर्षलचं प्रमोशन झालेलं आहे. यादी ते सचिन 12 मॅन होते, आता बॅटिंगला गेलेले आहेत 8व्या क्रमांकावरती. या षटकामध्ये एकूण 4 विकेट घेतलेत. एकही धाव बॅटने आली नाहीये. एकमेव धाव आली आहे ती देखील वाईटच्या स्वरूपात. हाफ ट्रॅकरा चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. या षटकामध्ये हॅट्रिक देखील घेतली. अवघ्या एका धावेचं षटक हाताळलेलं आहे ते देखील वाईटच्या स्वरूपात. आणि 4 विकेट घेतलेत संचित पाटीलने या 4थ्या षटकामध्ये. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28. धावसंख्या आहे 28 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हिमांशू येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन मोहित देसले आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती आतापर्यंत वर्चस्व निर्माण केलेलं आहे स्कायरा 11 शिरडोन बी या टीमने. दोन्ही संघ आई गावदेवीच्या आशीर्वादाने खेळत आहेत, परंतु या सामन्यामध्ये पारडं जड आहे शिरडोन बी या संघाचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. सकाळचं सत्र आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज संचित पाटील असतील, मानस असतील, तेजस असतील, यांनी चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये. त्यामुळेच संघ आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये आहे.
मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. श्लोक 11 आई गावदेवी भोपर या संघाला. नितीन माळी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय भोपर. दुसऱ्या बाजूला आकाश पाटील पुरस्कृत स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी. फिंगर रोल केली होती. गतीमध्ये परिवर्तन ऑनसाइडला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. या फटक्यांची नितांत गरज आहे भोपर या संघाला. चौकार येतोय मोहित देसलेच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेत. धावसंख्या आहे 34. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय मोहित देसलेच्या बॅटमधून. आहे आणि या स्लो गोरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग आपण पाहतोय. मोहित देसलेचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. धावसंख्या 40. गतीमध्ये परिवर्तन. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. मच दिनेश जाधव सर आहेत आमच्या सोबत. दिनेश सर, 4 षटकांमध्ये जे कमावलं होतं शिरडोन बी या टीमने, या अंतिम षटकामध्ये गमावलेला आहे गोलंदाज हिमांशूने. आणि कमबॅक झालेला आहे श्लोक 11 भोपर या संघाचं या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला टॉससाठी या शिलगाव आणि वाडेगरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शिलगाव संघाचे संघनायक आपण देखील या टॉससाठी. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. शेवट देखील गोड केलाय आणि अंतिम षटकामध्ये आल्या तब्बल 24 धावा. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी राहिली आहे हिमांशूची आणि या मॅच मध्ये वापसी झाली आहे आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघ. 56 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या टीमला. यस, लकी 12 मॅन गेले आणि त्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. 52 बनवल्या. मोहित देसलेने अंतिम षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली. विकेट गमावले 6. चला टॉससाठी या विनंती असेल दोन्ही संघांचे संघनायक. शिलगाव टीम प्लीज विनंती असेल. हेमंत येत आहेत. जय जलेश्वर वाडेगर, आदरणीय पृथ्वीराज पाटील
जे शिरडोन गावचे समाजसेवक आहेत आणि शिरडोन बी या टीमचे खंदे समर्थक आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. चला दोन्ही संघनायक येत आहेत. टॉस आपण करणार आहोत. सामना असेल 5 षटकांचा. टॉस होतोय. छापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे शिल या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅट फर्स्ट. धाडसी निर्णय आहे. त्याचं मागचं कारण? जरा बॉलर आमचे हे करतात, जरा त्यांना जेवढं टार्गेट देऊ तेवढं हे करता येईल आम्हाला. म्हणजे डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये. कारण की पारंपरिक निर्णय आहे. जेव्हा जेव्हा संघ टॉस जिंकतात 90% तर फिल्डिंग स्वीकारतात. तुम्ही बॅटिंग स्वीकारलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ धावा लागतील बॉलरच्या हिशोबाने आमच्या. वाडेकर संघ आहे, खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये. फिरकीचं माहेरघर म्हटलं तर वाडेकर संघ. या संघासमोर 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सापाड चषकाचं हे आयोजन आहे. फक्त 9,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1,00,000 रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? संकल्पना तर छान आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ग्राउंड पण एकदम भारी आहे, मजा येईल खेळायला. तर नक्की शुभेच्छा असतील. वाडेघरचे ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक सुरेश दळवी साहेबांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये टॉस जिंकलेला आहे शिलगाव या टीमने. त्यांनी स्वीकारलेला आहे ते म्हणजेच बॅटिंग आणि इन्व्हाइट केलेला आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमला फिल्डिंगसाठी. सामना असेल 5 षटकांचा. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 53 या मॅचमध्ये. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या टीमला. गोलंदाज आहेत राहुल पाटील आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. एकूण 2,000 रुपयांचं पारितोषिक. उमेश लोखंडे उंबारडे गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिल्या चेंडूवरती राहुल पाटीलने विकेट मिळवली आहे. टायटल सॉन्ग आपण ऐकतोय या स्पर्धेचं, या सापाड चषकाचं. पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. पहिल्या चेंडूवरती राहुल पाटीलने विकेट मिळवली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
क्या बात आहे. कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड या टीमच्या नावाचं हे गुणगान गाणारं गीत आपण ऐकलं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत. प्रतीक माळी येत आहे चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळते आणि ओव्हर थ्रो झालेला आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. प्रतीक माळी थोडीशी सरप्राईज राहिलेली आहेत, कारण की जिथे विकेट संपते तिथे हा चेंडू पडला आणि चेंडू डायव्हर्ट झाला, त्यामुळे एक धाव अतिरिक्त मिळते. एकूण धाव मिळतील या चेंडूवरती 2. धावसंख्या आहे 6. 53 धाव बनवायच्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या टीमला सुवर्ण संधी येते. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आहेत. शिरडोन गावचे समाजसेवक उद्योजक पृथ्वीराज पाटील साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. शिरडोन बी या टीमला ही सुवर्ण संधी. स्वीप करतायत. गॅप शोधू शकले नाहीयेत. धावबाची संधी होती. विकेट किपरने केली चूक. या चुका टाळाव्या लागतील, कारण की या 53 धावा डिफेंड करायच्या असतील श्लोक 11 भोपर या टीमला, तर या चुका टाळाव्या लागतील. मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय गोलंदाज राहुल पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, भोपर संघ. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न पडला होता. 2 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडलेला आहे. कॉलिंग होऊ शकलं नाहीये. कॉलिंग होणं गरजेचं आहे. सचिन पाटील यस आय विल टेकन हे कॉलिंग झालेलं नाहीये दोघांमध्ये, आणि त्यामुळेच फलंदाज देखील बचावलेले आहेत. मिळते एक धाव चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-8. पहिल्या इनिंगमध्ये देखील भोपर संघाच्या धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 आणि याही इनिंगमध्ये 1-8 ही धावसंख्या आहे शिरडोन बी या टीमची. चेंडू शिल्लक आहे 24. बनवायच्या धावा 45. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या संघाला. गोलंदाज आहेत मोहित देसले, ज्याने अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. ऑलराऊंडर आहे मोहित देसले. पंचेचाळीस धावांची गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज मोहित. फुल टॉस त्याला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. षटकार. सो मच. क्या बात आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या नावाची चर्चा असते पिंट्या शेठ पाटील पुरस्कर्ते आहेत. कुशल स्पोर्ट्स रिषा 11 या टीमचे आणि प्रमुख आयोजक या स्पर्धेचे A1 जोडी पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी संपूर्ण कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड संघ असेल यांच्या माध्यमातून सापाड चषक.
झेलला सोडला होता आणि त्यानंतर हा षटकार येतोय. झेलची किंमत मोजावी लागते श्लोक 11 भोपर या संघाला. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आहे, अपकमिंग टॅलेंट आहे. मोहित देसले फार कमी वयाचा हा गोलंदाज आणि त्याने देखील इम्प्रेस केलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग खूप चांगली केली. सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण की 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. श्लोक 11 आई गावदेवी भोपर या संघाला. नितीन माळी पुरस्कृत हा संघ आहे. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. तकदीरची ही ताकद आपण पाहतोय या फटक्यावरती. षटकार हे सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा. सबसे अलग आयोजन आमचा. थँक्यू सो मच. जेव्हा जेव्हा झेल सोडलेले आहेत त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे आणि झेल सोडल्यानंतर एकूण धाव बनवलेले आहेत 13-0 वरती झेल सोडला होता तकदीर यांचा आणि त्यानंतर येत आहेत हे दोन षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 20. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 21. भीमर चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हातावरती नियंत्रण नाहीये, दिशेपासून भरकटले. इट्स अ भीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं होतं राहुल पाटीलने, अवघ्या 8 धावेंचं षटक फेकलं होतं. फ्री हिटचा इशारा येतोय. धावसंख्या 23 आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चला शिल्ड या टीमचे कॅप्टन आपण या फोटोशूट साठी. फ्रीट आहे. स्ट्राईक इन बॅट्समन प्रथमेश. फ्रीटचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या मॅच मध्ये. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन बी या टीमच्या माध्यमातून आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघाला. सामना क्रमांक पहिला सुरू आहे. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. पंच केलाय सीमा पार. हाय तो चौकार. सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. 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 थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. मोहित पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. प्रथमेश बॅक टू द पवेलियन.
हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. स्कायरा 11 गावदेवी शिडोन बी या टीमने. तकदीर बॅटच्या आतली कडा आहे. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. नक्कीच फंबल झाले. चेंडू पकडू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. झेल सोडला होता तकदीरचा आणि त्यानंतर तकदीरने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. 2 ते 3 बाउलांचा फक्त रनअप आहे. ऍक्शन खूप चांगली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत राहुल पाटील. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे भोपर या संघाचे. या मॅच मध्ये एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहतोय. निखिल माळी करतायत. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 31 धावा. चेंडू शिल्लक 14 धावा बनवायच्या आहेत. 22 या मॅच मध्ये. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती. पहिला सामना प्रेक्षकांचा पैसा वसूल आपण पाहतोय. सुपर डुपर हिट हा सामना आपण पाहतोय कारण की 14 चेंडू आणि 21 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू बॅटची कडा लागते. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धावबादची संधी होती. संधीचं सोनं करू शकलं नाहीये. मिळते एक धाव. 13 चेंडू शिल्लक. 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. त्याला खोदून काढला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 34 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. जर इथून भोपर संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. उमेश लोखंडे उंबार्डे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. ते म्हणजेच भोपर या संघाला. बारा चेंडू शिल्लक आहेत. 19 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पृथ्वीराज पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे ते म्हणजेच शिडोन बी या टीमला. खास करून तकदीर पाटील जर यांनी 3 लागोपाठ षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 5000 रुपये आणि शिडोन बी टीमच्या कोणत्याही बॅट्समनने जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जर हा सामना नक्कीच आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघाने जिंकला तर आदरणीय उमेशजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिल्या इनिंगमध्ये संचित पाटीलने काय गोलंदाजी केली त्याचं हायलाइट आपण पाहू शकाल. एका धावेचं षटक हाताळलं. 4 विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली संचित पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये. आणि क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन मंथन. बॅक टू द पवेलियन.
माळीने विकेट मिळवली आहे पहिल्याच चेंडूवरती. न्यू बॅट्समन संचित पाटील येत आहेत 5व्या क्रमांकावरती. ज्या संचित पाटीलने गोलंदाजी खूप चांगली केली आहे, सापाड चषकामधील पहिली हॅट्रिक देखील घेतली आहे. ही खासियत आहे, ही ओळख आहे प्रतीक माळीची. काय गोलंदाजी होते. पहिले दोन्ही चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती आपण पाहिलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर येतो हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल वापसी करेल या मॅचमध्ये भोपर संघ आणि 1 ते 2 मोठे फटके. या सामन्याचं समीकरण सोपं होईल शिरडोन बी या टीम समोर. ऑन साइडला खेळतात स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत निखिल. फार वेगाने त्या चेंडूवरती आणि निखिल कडून झाली चूक. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावांची 16 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू अतिरिक्त बाउन्स. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. हेच पाहिलं पंचांनी आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायचे 15 या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन साइडला खेळतायत. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत निखिल आणि चेंडू डायव्हर्ट झालाय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय तकदीरच्या बॅटमधून. सो मच. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता तकदीरचा आणि त्यानंतर 24 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आहेत. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. फेकी खराब झाली आहे. बॅकअप येत आहे अथवा अजून धावा मिळाल्या असते या चेंडूवरती. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कारण की चेंडू शिल्लक 7 बनवायच्या धावा 9. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गमावले होते श्लोक 11 भोपर या संघाने आणि आतापर्यंत 3च फलंदाज बाद झालेत. स्कायरा 11 शिरडोन बी या टीमचे. 7 चेंडू आणि 9 ची गरज. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत आणि अविनाशने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. तकदीर पाटील बॅक टू द पवेलियन. च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे.
येस के या आपण स्वागत आहे. सहा चेंडू 9ची गरज. फुल टॉस त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅच पकडलीये. निखिल माळीने सर्वोत्तम झेल पकडलाय या स्पर्धेमधील कॅच ऑफ द टुर्नामेंट. याआधी ज्या चुका केल्या होत्या त्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत आणि अप्रतिम झेल पकडलेला आहे. 9 धावांची गरज आहे. के वेलकम स्वागत आहे. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 8 केल्या तरी संघ जिंकू शकेल, कारण की विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 6 विकेट गमावले होते पहिल्या इनिंग मध्ये भोपर या संघाने आणि आतापर्यंत 5 विकेट गमावलेत शिडोन बी या संघाने. नितीन माळी यांचा संघ आपण पाहतोय. श्लोक 11 भोपर त्यांना फाईट करतोय. आकाश पाटील यांचा स्कायरा 11 गावदेवी शिडोन बी. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा बनवायच्या आहेत 9 या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. चला शील संघ आणि वाडेकर संघ व्यासपीठाच्या समोर या आपण. दोन्ही संघांना विनंती असेल. सुनील मामा चौधरी यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि 5 चेंडूंचे बॉक्स ज्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. सुनील मामा चौधरी यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. बॅट कट आहे सांगत असताना पंच त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 45. चेंडू शिल्लक 4. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 8. 7 केल्या तरी संघ जिंकू शकेल. शिडोन बी संघ तेजस स्ट्राईक इनला आहेत. तेजस आणि मयुरेश ही जोडी आपण पाहतोय. 4 चेंडू 8 ची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या आतलीकडे लागते. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल श्लोक 11 भोपर संघ. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्कायरा 11 शिरडोन बी या टीमला. जर हा सामना भोपर संघाने जिंकला तो उमेशजी लोखंडे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळी लॉफ केलाय. लॉफ्टेड कव्हरचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. मध्ये ट्विस्ट या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे स्कायरा 11 शिरडोन बी या टीमचं, कारण की चेंडू शिल्लक आहे 2. धावा बनवायच्या 4. विकेट न गमावता 3 केल्या तरी संघ जिंकू शकेल. वाडेकर गावचे समाजसेवक आदरणीय मक्या दलवी साहेब आणि त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट पुरस्कृत आहेत वाडेकर या टीमला. आणि जयेश पाटील यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. दुसरा दिवस पहिला सामना. प्रेक्षकांचा पैसा वसूल. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू शिल्लक. 4 ची गरज. 3 केल्या तरी संघ जिंकू शकेल, कारण की विकेट कमी गमावलेत. टॉस देखील जिंकलेला आहे. अतुल येत आहेत. वेलकम स्वागत आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि
तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. आपण चेक करूया. DRS चेक केलं जाईल. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. नॉट आउट आहेत कारण की बेल्स आधी पडली होती. यस आपण चेक केलेला आहे. आधी पाय लागला त्यामुळे बेल्स पडली आणि यस स्टंप उचलणं गरजेचं होतं राहुल. बेल्स आधी पडली आणि त्यानंतर स्टंप उचलणं गरजेचं होतं त्यामुळे या 2 धावा असतील कंप्लीट. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 2 धावांची गरज आहे. एक बनवली तरी संघ जिंकू शकेल. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 6 विकेट गमावलेत. तुमचे 5 बाद झालेत. टॉस देखील शेडोन बी टीमने जिंकलेला आहे. बघा पहिला पाय लागलेला आहे त्यामध्ये बेल्स पडल्या त्यामुळे स्टंप उचलणं गरजेचं होतं. बघा 12 मॅनने देखील मान्य केलेलं आहे भोपर टीमच्या की नक्कीच एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. एक बनवली तरी संघ जिंकू शकेल. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटी की टक्कर. एक चेंडू 2 ची गरज आहे. जर हा सामना भोपर संघाने जिंकला तर उमेशजी लोखंडे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे भोपर या संघाला. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी या सामन्यासाठी. एक चेंडू 2 ची गरज. स्ट्राइक केलेला बॅट्समन तेजस. एक बनवली तरी सामना जिंकेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. भावेश की तेजस, तेजस की भावेश. फुल टॉस स्लॉग स्वीप. निखिल आलेत आणि निखिलने हा झेल पकडलाय. निखिलने हा झेल पकडलेला आहे आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघाने. भोपर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या चुका आधी निखिलने केल्या होत्या त्या चुका सर्व माफ निखिलला कारण की 2 झेल अप्रतिम पकडलेत निखिल माळीने आणि सामना जिंकलेला आहे श्लोक 11 भोपर या संघाने. उमेशजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक असेल भोपर या टीमसाठी. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. ज्या निखिलने आधी खराब फिल्डिंग केली होती त्याच निखिलने अंतिम षटकामध्ये 2 अप्रतिम झेल पकडले. शेवटच्या बॉलवरती मॅच विनिंग झेल पकडला. सर्वांना असं वाटलं की सामना जिंकतील शिरडोन बी संघ परंतु निखिल माळीला ते मान्य नव्हतं आणि निखिल माळीने खूप चांगला झेल पकडला आणि सामना जिंकलेला आहे भोपर या संघाने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच